उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक होतोय. मात्र दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना वेली अभावी फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. वेली अभावी हा सामना 3 षटकांचा असेल. +40 असं म्हणणं आहे. निंबोली संघ नाणेफेक जिंकतो. फक्त मित्र आपण आपल्याकडे वेळ फार कमी, आपण निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. आई वज्रेश्वरी निंबोली संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित केले जातं फलंदाजीसाठी गावदेवी राजनोळी या संघाला. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. अरे निर्धारित 3 षटकांचा सामना असेल. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आणि लगेच आपण या सामन्याला सुरुवात करायची. आपण ऐकतो आज समालोचक कक्षामधून ज्यांचा सुरमधुर आवाज, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची गणना केली जाते असे आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष मोहनदादा भोईर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मनोज ठाकरे यांनी देखील आम्हाला उपस्थिती दिली होती. तर पाहूया मित्रांनो, आज दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना असेल. आई वज्रेश्वरी निंबोली आणि गावदेवी रांजणोली दोन्ही संघांनी एक एक विजय संपादन केलेले आणि दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने हे दोन्ही संघ भिडणार आहेत. मैदानी पंच मुरलीधर जाधव आणि सुनील म्हात्रे. कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब न करता आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घे मित्रांनो. आम्ही तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करतोय की वेली कोणासाठी थांबणार नाहीये. वेलीला फार महत्व आहे. जय हनुमान गोवे आणि वीर तानाजी दापोडे अशी आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची लढत आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत. तरी मी दोन्ही संघांना आवाज देईन. खास करून जय हनुमान गोवे वीर तानाजी दापोडे संघ या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहे आणि आपण निश्चितच कुंदन पाटील साहेबांना थोड्या वेळामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज त्यांनी भरपूर वेळ या स्पर्धेसाठी दिलेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती आहेत. त्याचबरोबर आपले भिवंडी सिनियर 40+ कमिटीचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि खरोखरच या कमिटीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असेल तो म्हणजे कुंदन पाटील साहेबांचा. आणि त्यांच्याच मायभूमीत आपण या गावदेवी चषकाचा हा क्रिकेट सोहळा पाहतोय. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. जाऊया मैदानामध्ये. मी गावदेवी रांजणोली आणि आई वज्रेश्वरी निंबोली या दोन्ही संघांना आयोजन कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतोय. 3 षटकांचा सामना असेल. त्वरित सामन्याला सुरुवात करा. पंच सुनील म्हात्रे सर आणि मुरलीधर जाधव फक्त 15 मिनिटं द्या प्लीज. आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आहे फक्त 3 षटकासाठी 15 मिनिटांचा अवधी आपण सेट करा. जो संघ उशीर करेल त्या संघाला मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. प्लीज स्ट्रिक्टली ऑन आहे. आम्ही आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. फक्त 15 मिनिटं. एकत्र जमू नका. टीम मीटिंग कमी करा. धन्यवाद भाऊ. जय गावदेवी रांजणोली संघाचे 12 मॅन तसेच आई वज्रेश्वरी निंबोली संघाचे देखील 12 मॅन आमच्या समालोचक कक्षामध्ये पोचलेले आहेत. तर सामना सुरू होतोय.
गोलंदाज तयार, विजय. फलंदाज अशोक आणि नॉन स्ट्राईकला गणेश पाटील. पहिला चेंडू लेग स्ट्रिकच्या बाहेर जातोय. निश्चितच पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आहे. डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू. विजय यांचा लेग स्टिकच्या वरून चेंडू गेला होता. अशोक गोलंदाज तयार. या चेंडूवर फटका खेळलेत भव्य डीप मिड विकेट. सीमारेषेवरून चेंडू उचललाय, फेकलाय. वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव पूर्ण करण्याची. संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. बिनबाद 1. फक्त 15 मिनिटं. जो संघ उशीर करेल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. लक्ष असू द्या. मोठा फटका मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि अति घाई संकटात नाही. चौकार येतोय. हा नशिबाचा चौकार म्हणावा की मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी. मुलं 4 धावा येतील. धावसंख्या पोचते ती 5 वर. 5 धावा. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट विजय. या चेंडूवर देखील आडव्या बॅटने फटका केलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली क्षेत्ररक्षण होते. रोखू शकत नाही. 2 धावा. 2 धावीने संघ पोचतोय तो 7 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी होते संघनायक गणेश पाटील यांच्याकडून. खेळ थोडा वेळ थांबवायचा आहे. कमिटीकडून सूचना आहे खेळ थांबवायचा आहे. गावदेवी रांजनोली संघाचे संघनायक आपण स्टेजवर यायचंय. गणेश भाऊ पाटील आपण आपल्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी रांजनोली संघाचे संघनायक निश्चितच कमिटीच्या नियमावलीनुसार गावदेवी रांजनोली संघाला 2 धावेचा पेनल्टीचा दंड इथं ठोठवण्यात आलेले. 2 धावा पेनल्टी. निश्चितच अशोक यांना माघारी यावं लागेल. नव्याने फलंदाज जातोय. फलंदाजीसाठी गोकुल. खरोखर सिनियर 40+ एकदम नियम आहेत. हे चांगले कठीण नियम आहेत आणि याचं पालन करणं हे सर्व संघाने आवश्यक आहे. नियमाचं उल्लंघन केलं आणि बघितलं पेनल्टीचा सामना. 2 धावा पेनल्टी. कुंदन पाटील साहेब जातीने लक्ष घालून आहेत या स्पर्धेवर. संपूर्ण स्पर्धेवर त्यांची नजर आहे.
सामना त्वरित सुरू करायचा आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 7. पेनल्टीच्या धावा आम्ही नंतर मायनस करणार आहोत. विजय गणेश पाटील चेंडू खेळले. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. अप्रतिम झेल आणि पहिला आदरा बसतोय गणेश पाटील यांच्या रूपानं गावदेवी रांजोली संघाला 7 या धावसंख्येवर. सुस्वागतम सुस्वागतम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले मान्य श्री निलेशजी जाधव नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत होळी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर महेशजी जोशी आपलेही मनापासून स्वागत. पवया चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र फलंदाजाला धावबाच्या स्वरूपात घोषित केलेले आहे. दुसरा आदरा बसतोय गावदेवी रांजोली संघासाठी. त्वरित क्षेत्ररक्षण लावा. जागेवरच राहा मित्रांनो. टीम मीटिंग कमी करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजूनही आपल्याला हा सामना पकडून 4 सामने आजच्या दिवसाचे पूर्ण खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण प्लीज वेळेचं सहकार्य करा. यानंतर मी जय हनुमान गोवे संघाला विनंती करतोय की आपण आल्याचे आपण रिपोर्टिंग करायचे. 3 षटकांचा सामना आहे. यानंतर आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. जय हनुमान गोवे आणि वीर तानाजी दापोडे. दापोडे संघ इथं हजर आहे. दोन्ही संघाने आपले आल्याची आपण रिपोर्टिंग करायची आहे अल्पेश गायकवाड यांच्याकडे. गोलंदाज तयार. राम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. चांगली लाईन आहे राम यांची. पहिल्या सामन्यामध्ये देखील सलग 3 चेंडू डॉटच्या स्वरूपात जगदीश म्हात्रे यांना टाकले होते. त्यानंतर इथे देखील सुरुवात करतोय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. फलंदाज समोर आहेत गोकुल. नॉन स्ट्राईकला निलखंड. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑफस्टॉमवरचा होता. जास्त गती होती. वेगवान चेंडू होता. फुलटॉस डिलिव्हरी. मात्र 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 11 धावा. जय हनुमान गोवे संघाने त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. पेनल्टीच्या धावा आम्ही नंतर मायनस करणार आहोत. ते मात्र बिग ब्लॉक. चेंडूला हवाई सपार. चेंडू जातो मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. धावसंख्या झाली ती 17 धावा. गोलंदाज तयार. राम ओव्हर द विकेट गोकुल यांच्यासाठी. या चेंडूवर देखील बी डेट घेण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये.
स्वतः इष्टरक्षकाने चेंडू कलेक्ट केला. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती गोकुल यांच्याकडे. आता मात्र स्ट्राईक वर जातोय तो फलंदाज नीलकंठ. 18 धावा, 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज तयार राम. ते मात्र अतिशय चांगला चेंडू ऑफसाइड अप समोरचा चेंडू होता. 2 धावा कंप्लीट. 2च धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 20 धावा. शेवटचा चेंडू शेष असावा दुसऱ्या शतकातील. 20 धावा, 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक गडी बाद झाले ते गणेश पाटील. गोलंदाज तयार राम. ओव्हर द विकेटनी सांघिक दुसरं शतक हातलतोय. या चेंडूवर मिस टाइम फटका. समोर क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. आणि 2च धाव्यावर समाधान मानावं लागलं. अतिशय शांत डोक्याने खेळला जातोय खेळ आई वजुश्री निंबोली संघाकडून. 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 धावा. 11.00च्या सरासरीनं 1 बाद 22 धावा झालेली आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर मित्रांनो आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची लढत असेल. वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान गोवे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पाहूया घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव वीर तानाजी दापोडे संघाला फायदेशीर ठरतोय का. 22 धावा झालेले. 2 चेंडूचा खेळ संपलेले. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरा फास्ट करा. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज येतोय सुनील. गोलंदाज तयार. शॉट रनअपनी सुनील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. आणि इथे मात्र एस्टनचा वेध घेतला होता. गोलंदाज सुनील यांनी मात्र आपल्या घरामध्ये सुरक्षित. तो फलंदाज नीलकंठ फक्त 2 ते 4 पावलांचा कमीत कमीत रनअप आहे सुनील याचा. आणि चेंडूला चांगली गती देतोय. चांगला खेळाडू आहे आई वजुश्री निंबोली या संघाचा. सहकार्यांच्या आणि घरच्या पाठीराख्यांच्या निश्चितच अशा अपेक्षा असतील सुनील याच्यावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या कायम आहे ती 22. धावा. गोलंदाज सुनील तयार. ओव्हर द विकेट. ते मात्र क्रॉस द लाईन केलेत. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉट लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. आणि मी तर म्हणेन की नरेश याच्यासाठी मात्र जागा खाली केली असावी गोकुल यांनी. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पोचतोय तो 23 वर. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय तो गावदेवी रांजणोली संघाचा नरेश. चार चेंडू आहेत नरेश साठी. धावसंख्या आहे ती 23. पाहूया 23च्या पुढून 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत घेऊन जातोय नरेश.
4 चेंडू शिल्लक आहेत. जय हनुमान गोवे आणि वीर तानाजी दापोडे नरेश तयार होतील गोलंदाज विजयाच्या गोलंदाज सामना करण्यासाठी. सुनील याचा हा चेंडू होता अतिशय चांगला चेंडू. निलकंठ यांनी मात्र जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त खेळपट्टीचा अंतर कापला होता, मात्र नरेश तयारीत नव्हते. स्ट्राईक स्वतःवर ठेवलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 23 धावा. अतिशय चांगला फटका चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी तोलून मापून मारलेला षटकार आहे नरेश यांनी. चाबूक शॉट. टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू. समोर क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख. मात्र दोन्ही फलंदाजांना दाद द्यावी लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाईल ती 31. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. जय हनुमान गोवे आणि वीर तानाजी दापोडे गोलंदाज तयार. सुनील याचा चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावेवर समाधान. इथे मात्र पहिल्या डावाची समाप्ती आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट रांजोली संघाच्या 33 धावा विजयासाठी 34 धावांचं लक्ष असेल त्याही वज्रश्री निंबोली या संघासमोर. तर आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान गोवे. जय हनुमान गोवे आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघांनी सर्वप्रथम आपण आल्याची रिपोर्टिंग करा. आपण पाहतोय वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये घरच्या मैदानावर वीर तानाजी दापोडे संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. महेशजी जोशी देखील इथे उपस्थित आहेत. चिंतामण पाटील संघनायक आहेत. दापोडे गावचे बिनविरोध नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत. वेलकम चिंतामण पाटील. जय हनुमान गोवे संघाचे संघनायक आपण देखील यायचंय. मी मान्यवर कक्षामधून विनंती करतोय महेश जोचे आणि निलेश जाधव दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. संजय पाटील जय हनुमान गोवे संघाचे संघनायक. वेलकम महेशजी जोशी. वेलकम निलेश जाधव. हे दोन्ही मान्यवर. हा सामना निर्धारित 4 षटकांचा असेल. सामन्याचं स्वरूप मी आपल्याला सांगतोय. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी 40+ ओली असं नामकरण आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडल ओली. मी नाणं देतोय महेश जोशी यांच्या हातामध्ये. कुठला कर्णधार चिंतामणचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे? गावदेवी 40+ आणि जे मागतंय तेच मिळतंय. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण व्हीआयपी डायसवर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. चिंतवन पाटील नाणेफेक जिंकलात. 2 मिनिटं चर्चा करणार आहोत. काय म्हणणं आहे? क्षेत्ररक्षण करताय. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. घरची खेळ कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तो जय हनुमान गोवे संघाला? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 30 ते 40 धावा रोखण्यासाठी घरच्या खेळपट्टीवर निश्चितच संघनायकाला देखील अपेक्षा असेल स्वतःच्या गोलंदाजीवर. एकंदरीत ते स्पर्धेचं आयोजन केलेले गावदेवी 40+ ओली संघाने काय शुभेच्छा देशील? उत्कृष्ट आयोजन आहे. गावदेवी ओवली 40+, स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओवली यांच्या दिवंगत या निमित्ताने ते
40+चे सामने भरवले आहेत. तर आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. संजय पाटील, आपण नाणेफेक हारलात, प्रथम फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असतं? बॅटिंग असेल. म्हणजे आपल्या मनासारखं आपल्याला निर्णय मिळालेले आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरचा संघाचा, तर तुम्ही जास्तीत जास्त किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? 40+. 40+. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. तर मित्रांनो, मी आपला जास्त वेळ घेत नाही. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. नाणेफेक जिंकली आहे वीर तानाजी दापोडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी जय हनुमान गोवे संघाला आमंत्रित केलेले. जाऊया मैदानामध्ये. हो टू मोहन दादा भोईर. थँक्स, धन्यवाद काळूराम. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे विजयाचं लक्ष आहे ते 34 धावांचं. 18 चेंडू 34 धावा प्रति षटकाचा विचार केला 11.33 ची सरासरी. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेले सीताराम आणि विजय. वेलकम संजू. चला, चालू सामन्यासाठी एक 3 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यासाठी एक 15 मिनिटाचा अवधी आपण सेट करतोय. पंचांना विशेष सूचना असेल, चालू सामन्यासाठी आपण फक्त आणि फक्त एक 15 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. पंच आपण टाइम सेट करायचा आहे. खास करून स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे. एक पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आणि सलामी गोलंदाज रोहिदास. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून पंचांकडे गाडी घेतोय. लेफ्ट राऊंडचा मार्क करतो, स्ट्राईक रोटेट करतोय. सलामी विजय. नॉन स्ट्राईक साठी आपण पाहतोय सीताराम. चौतीस धावांचं लक्ष आहे. प्रति षटक आपण विचार केला 11.33 ची सरासरी आहे. रोहिदास आणि पहिला चेंडू आउट ऑफ स्ट्राईक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळतील 2 धावा. जय हनुमान गोवे या संघाचे उत्कृष्ट गोलंदाज, खास करून गोलंदाजीसाठी अतिशय ओळखले जातात, सुनील भगत. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय प्लीज. सुनीलजी भगत, डेव्हिड बोन. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडूची लाईन लवकर रीड केली आणि चेंडूला सुंदरसं बेरकावून दिलं. तो चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जातोय. विजयाच्या बॅट मधून अतिशय अप्रतिम षटकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फटका आपण ज्याच्या बॅट मधून पाहिला. सीमारेषे बाहेर जाणारा षटकार आहे तो विजयाच्या बॅट मधून. संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे असलेली धावसंख्येमध्ये बिनबाद 8. विजयाचं लक्ष ते 34 धावांचं. चला प्लीज थोडस वेल कमी घ्यायचंय. यानंतर मित्र आपण कुठेही जाऊ नका. बिग मॅच आपण पाहतोय दोन संघांमधून. जय हनुमान गोवे विपक्ष वीर तानाजी दापोडे. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडू थोडस क्लिअर केलं जातं. चेंडू पॉइंटला जातोय. आउटफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत मिळतात 2 धावा. आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10.
मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. व्यवस्थित टायमिंग साधता आल्यानंतर फलंदाज विजयाला. मिस टाइम फटका आपण पाहतोय. एसटी रक्षक दक्षक कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय. वेल जज कॅच. पहिला फलंदाज फेल होतोय विजय. बाद झालेला फलंदाज आपण विजय याला पाहिला. न्यू बॅट्समन सुरीत जातोय. विजयाचं लक्ष 34 धावांचं प्रतिशतकाचा विचार केला तर 11.33 ची सरासरी पहिले प्रगतीपथ आपण पाहतो. आणि पहिला फलंदाज बाद ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या आतापर्यंत 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास. अंदर राईटचा पटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. मिळेल फक्त एक धाव आणि एका धावेने निंबोळी संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. मित्र आपण जे नियोजन पाहतोय या आयोजनाला त्याचबरोबर या नियोजनाला खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. हेमंत गुळवी मुसाबाई यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद मुसाबाई. सध्या युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांचा निर्धारित सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. डिफेन्सिव्ह फटका. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला खेळून काढलं जातं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणि कधी कधी बाद होणं ही एक संघाची रणनीती असते. फलंदाज बाद होतोय. सुरेश न्यू बॅट्समन संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आता मैदानामधून रवाना होताना आपल्याला पाहतोय. सुनील. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 12. एक चांगली सुरुवात आहे. त्याचबरोबर मला वाटतं कुठेतरी गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागला होता. पॅनल्टीच्या 2 धावा मी ऍड करतोय. रांजोळी संघाचा संगणक आपण लक्ष द्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते 14. संगणक आपण लक्ष द्यायचं. धावसंख्या 2 ने पुढे जाते 14. तर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. 2 बाद 14. विजयाचं लक्ष आहे 34 धावांचं. तर पहिल्या षटकावर मिळतात 14 धावा. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅट फक्त थोडंसं चेंडूला ग्लान्स केलं जातं. चेंडू मिडॉनला जातोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. मिळतील 2 धावा. सीताराम याच्या बॅट मधून 2 धावा येतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 16. विजयाचं लक्ष 34 धावांचं. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय आणि मिळेल 1 धाव. एका धावाने संघ धावसंख्या 1 धावाने पुढे सरते. धावसंख्या होते ती 17. अजूनही 17 धावा दूर आहे विजयापासून आणि 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 10 चेंडू आणि 17 धावा. गोट्या संघातील सर्वात महत्वाचा एक ट्रम्प. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. कुठेतरी चेंडूची गती कमी केली होती. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज सुनील याचा आपण पाहिला होता. चेंडू बॅट फळीमध्ये मात्र संपर्क झालं नव्हतं. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आता येणाऱ्या 9 चेंडू मधून विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 17 धावा. सुनील याच्या बॅट मधून निघतोय मात्र अतिशय चांगला फटका निश्चित होता. मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि मित्र आपण आशीर्वाद कोणाला देता? सुनील सारख्या फलंदाज जर आपण आशीर्वाद दिला तर निश्चित आपण कुठं पराभवाच्या खाईमध्ये जाणार. सुनील याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे.
आता मात्र विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडू आणि 16 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं गणित आहे. आउट ऑफ इन साइजचा स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. सात चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयापासून अजूनही 15 धावा दूर आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज सुनील अजूनही मैदानामधून आपण पाहतोय. 7 चेंडू 15 धावा. अप्रतिम उत्कृष्ट असा हा चेंडू आणि बॅट पडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. आता येणाऱ्या 6 चेंडू मधून अजूनही विजयापासून तब्बल 15 धावा दूर आहे. सामन्यामध्ये आपण पलटवार करताना पाहतोय गावदेवी रांजोळी या संघाला. रांजोळी संघ थोडासा कमबॅक करतोय. सामन्यावर थोडंसं वर्चस्व आपण आता रांजोळी संघाचं पाहतोय. येणाऱ्या 7 चेंडू मधून विजयासाठी जे लक्ष्य आहे कुठेतरी दूर होताना चाललेले आहे निंबोली संघासाठी. 15 धावांची आवश्यकता आहे आणि संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज नरेश येतोय. सामना दोलावली स्थितीमध्ये आपण पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. गाडी चमकते आपली. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि विजयापासून अजूनही 15 धावा दूर आहे. दोन्ही संघाने एक समान संधी आता पाहतोय. गोलंदाज नरेश, डिफेन्सिव्ह फटका. या ठिकाणी मात्र चेंडूचा सन्मान होतोय. खास करून सुनील याला एक संधी प्राप्त करून देण्यासाठी आपण सीताराम याच्या बॅटमधून पाहतोय फक्त 1 धाव. डिफेन्सिव्ह फटका होता. अतिशय चांगली रणनीती सीताराम याच्या बॅटमधून आपण पाहतोय. येणाऱ्या 5 चेंडू मधून अजूनही विजयापासून 14 धावा दूर आहे. सामन्यामध्ये एक रंगत आणि चुरसातामध्ये पत्र सामना एक दोन स्थितीमध्ये पाहतोय. 50-50 मध्ये दोन्ही संघाने एक समान संधी. कारण की सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर झालं नाही. कुठला संघ हा सामना जिंकेल, रांजोळी की निंबवली. अतिशय प्रतिम झेल, वेल जज्ड, उत्कृष्ट झेल. एका चांगल्या क्षणी महत्वाचा फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय सुनील. नेक्स्ट बॅट्समॅन राम येतोय. 4 चेंडू आणि अजूनही विजयापासून 14 धावा दूर आहे.
चार चेंडूचा खेळ शेष आहे. विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे. पुणे एकदा गोलंदाज नरेश. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती आणि फलंदाज या ठिकाणी लेग बिफोर स्वरूपाने बाद होतोय. अजूनही विजयापासून 14 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचे 3 चेंडू मात्र शेष आहेत. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली होती. विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. संघ कुठेतरी परिपूर्ण कमबॅक होतोय आणि थोडस हास्य आता मात्र गणेश याच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. न्यू बॅट्समॅन साईनच जातोय. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे अंतिम 3 चेंडू शेष आहेत. नेक्स्ट न्यू बॅट्समन साईनाथ. 3 चेंडू 14 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक महत्वाच्या क्षणी अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून येतोय. चेंडूची लाईन अतिशय लवकर रीड केली होती आणि चेंडूवर सुंदरसं भिरकावून दिलं होतं. चेंडू मिडफील्ड सीमाच्या बाहेर जातोय. अप्रतिम षटकार. सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा रंगत आणि चुरस आपण पाहतोय. थोडासा कमबॅक होतो. या ठिकाणी निंबोली संघ येणाऱ्या 2 चेंडूमधून अजूनही विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 2 गेंदे शेष है और जीत के लिए 8 रनों की जरूरत. या ठिकाणी मात्र एक मोठा फटका. नो मॅन्स लँड वर चेंडू आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. सामन्यामध्ये आता कलाटणी येत आहे. सामन्यामध्ये रंगत आणि चुरस आता पाहतोय कारण 1 चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. विजयापासून अजूनही 5 धावा दूर आहे. अर्थातच गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे कारण धावून 5 धावा काढणं अशक्य असतं. एक चेंडू 5 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. चौकार जरी लागला तर आपला पराभूत अटल आहे. मात्र विजयासाठी षटकाराची आवश्यकता आहे कारण की 5 धावा धावून काढणं इम्पॉसिबल असतात. निश्चितच या ठिकाणी मात्र निंबोली संघ कुठेतरी पराभव. परवाच्या खायमध्ये जाताना आपण पाहिलं 2 धावा. निश्चितच मला 3 धावांनी हा संघ पराभूत होतो. हाडलाक विजय गुळवी, हाडलाक सीताराम गुळवी